रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुस्तक असणं, त्या पुस्तकात त्यांच्या कार्याचं सकारात्मक वर्णन असणं आणि फक्त शीर्षकामुळे वाद निर्माण होणं हे फक्त एवढंच दाखवतंय की आपण शीर्षकावरून जजमेंटल झालोय आणि त्यामध्ये मग फक्त एवढंच म्हणावं लागेल की डोंट जज ए बुक बाय इट्स कव्हर. हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा AONISच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज आपण कुठला विषय हाताळणार आहोत आणि हा विषय नेमका काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि काय आहे हा वाद, या वादाला सुरुवात कुठून झालेली आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर बघा, या प्रकरणाची सुरुवात कुठून होते तर बुलढाण्याचे एक लोकप्रतिनिधी आहे जे की आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी ज्या स्वतः नगराध्यक्ष आहेत, ह्या एका लग्न समारंभात जातात. तिथे त्यांना भेट स्वरूपात एक पुस्तक मिळतं. ते पुस्तक घरी घेऊन येतात. घरी आणलेलं पुस्तक या आमदाराच्या नजरेस पडतं. ते पुस्तक मी वाचलेलं आहे असा ते दावा करतात आणि पुस्तक वाचता वाचता त्यांच्या लक्षात येतं की इथे आपल्या महाराजांचा एकेरी उल्लेख झालेला आहे. तर डोकं संतापलेल्या डोक्याने ते काय करतात, पुस्तकावर दिलेल्या नंबरवर फोन करतात. हा फोन जातो त्या पुस्तकाचे जे वितरक आहे त्यांना आणि ते जे वितरक आहे प्रशांत आंबी यांचा ते यथोच्च समाचार घेतात आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात, त्यांच्या आई बहिणीवर शिवीगाळ करतात. आणि मग हेच एका लोकप्रतिनिधीद्वारे जर या पद्धतीचं वर्तन होत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि इथूनच या वादाला सुरुवात होतात. तर हे आहे दमदार आमदार. यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुम्हाला माहिती आहे की नाही तर. आणि हे आहेत ते प्रशांत आंबे. बरं, मग हे असं कुठलं पुस्तक आहे की ज्यामुळे इतका वाद सुरू झालेला आहे तर पुस्तकाचं नाव आहे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि यावरूनच या वादाला सुरुवात झालेली आहे. बरं, हे पुस्तक 1988 मध्ये पब्लिश करण्यात आलेलं होतं आणि इतक्या वर्षानंतर मग या लोकप्रतिनिधींना हे दिसलेलं आहे का की या पद्धतीचं पुस्तक आहे म्हणून. बरं, हे काही पहिल्यांदा होत नाही आहे. या आधीही या टायटलवरून वाद अनेकदा निर्माण झालेले आहेत. यावर कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एका मुलाचं आणि आईचं नातं असतं, मुलगा जो आईचा एकेरी पद्धतीने उल्लेख करतो तर हे आईबद्दलचं प्रेम कमी झालेलं असतं का, की आईचा हा अपमान असतो का, तर नाही. आणि याच पद्धतीने एका राजाचा आणि रयतेचा संबंध त्या पद्धतीचा होता आणि याच अनुषंगाने मी या पुस्तकाचं टायटल हे ठेवलेलं आहे असं ते त्यांच्या भाषणामधून किंवा स्पष्टीकरण देताना ते सांगतात. बरं, हे जे पुस्तक आहे हे अतिशय लोकप्रिय आहे. तब्बल 24 भाषांमध्ये उपलब्ध झालेलं आहे. कन्नड, उर्दू, बंगाली, गुजराती आणि अजून इतर भाषांमध्ये सुद्धा हे पब्लिश झालेलं आहे. सो याची लोकप्रियता असण्याचं कारण काय आहे तर या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वर्णन किंवा त्यांचा सांगितलेला खरा इतिहास, कशा पद्धतीनं शिवाजी महाराज हे पॉलिसी मेकर होते, त्यांचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं राहिलेला आहे, राज्य चालवण्याची रणनीती त्यांची कशी होती, हे सर्व या पुस्तकामध्ये ऍज अ माणूस म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याचा कसा विचार केला हे सर्व मांडणी या पुस्तकातून झालेली दिसते. हे पुस्तकाचं लेखन करताना कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात की मी काही इतिहास संशोधक नाही, म्हणजे मी इतिहासाचं संशोधन केलेलं नाही आणि हा जो शोध आहे हा शोध सुद्धा माझा नाही. मी फक्त पुरावे घेऊन या पुस्तकाची मांडणी केलेली आहे आणि खरे शिवाजी महाराज कोण किंवा शिवाजी महाराजांचं कार्य सामान्य जनतेसाठी कसं राहिलेलं आहे या स्वरूपातच मी ही मांडणी केलेली आहे. आणि कॉम्रेड गोविंद पानसरेची हत्या सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आरोप आहे की हत्या करण्यामागे हे पुस्तक सुद्धा एक कारण होतं. यांनी लिहिलेलं पुस्तकामुळेच त्यांची हत्या सुद्धा करण्यात आलेली आहे. जे लोक या पुस्तकाला घेऊन म्हणजे तेवढे काय म्हणता येईल सहज नव्हते. इथे लक्षामध्ये मग हे लिहिलेलं पुस्तक आहे तर या पुस्तकात नेमकं असं काय महत्वाचं आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. मी तुमच्यासाठी इथे काही स्क्रीनशॉट घेऊन आलेला आहे या पुस्तकाचा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय आहे. तर बघा, इथे बघा काय दिलेलं आहे. शिवाजींचे कार्य सुरू झाले, शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. म्हणजे आगळे वेगळे राज्य शिवाजी महाराज कसे होते हे यातून सांगण्यात आलेलं आहे. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला आणि त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून, म्हणजे रयतेचा छळ झाला नाही पाहिजे यासाठी ते दक्ष राहिलेले दिसून येतात. आणि याच पद्धतीनं मग शिवाजी महाराजांचं कार्य हे या पुस्तकातून मांडण्यात आलेलं आहे. मग खरंच हा एकेरी उल्लेख झालेला आहे का की शिवाजी महाराजांचं जे खरं वास्तव आहे ते यामध्ये चित्रित करण्यात आलेलं आहे हे सुद्धा समजून घेणं आपल्याला तितकंच
महत्वाचं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच आगळा राजा शिवाजी या संबंधित टायटल देण्यात आलेलं आहे आणि कसे शिवाजी महाराज वेगळे होते हे यातून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शेतकऱ्यांविषयी त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचं सुंदर एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे की स्वराज्यासाठी जर लाकूड फाटा लागत असेल तर शेतकऱ्याच्या बांधावरून जर तुम्ही लाकूड आणाल तर शेतकऱ्याची आधी परवानगी घ्या आणि त्यांनी दिलेला लाकूड फाटा त्याचा योग्य मोबदला त्या शेतकऱ्याला द्या. तर शेतकऱ्यांबद्दल शिवाजी महाराज कसे होते, त्यांचं वर्तन कसं होतं हे सुद्धा, आणि काळजी घेणारा राजा कशा पद्धतीने असला पाहिजे हे वर्णन या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तेच नाही तर अजून पर्यावरण विषयक काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्त्रियांच्या बाबतीतील दृष्टिकोन त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा कसा होता, आपले राजे कसे होते, स्त्रियांचा आदर कसा करावा लागतो याचं सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे की कल्याणचा जो सुभेदार होता त्याची सून शिवाजी महाराजांच्या दरबारात घेऊन येतात आणि जेव्हा ते त्या स्त्रीला बघतात तर शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघतात की इतकी सुंदर माझी आई असती तर काय झाले असते. आणि या पद्धतीचा एका स्त्रीचं वर्णन किंवा तिच्या प्रति आदर आहे आणि हाच दृष्टिकोन मग आपण या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. आणि मग एक जर लोकप्रतिनिधी फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर आई बहिणीची दुसऱ्याच्या आई बहिणीची इज्जत काढत असेल तर मग हे कितपत योग्य आहे, हा किती द्वंद्व त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. अजून या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर शिवाजी महाराजांचं जे दैवीकरण झालेलं आहे, दैवतीकरण झालेलं आहे, म्हणजे एका माणसाला देव बनवण्यात आला आणि मग देव बनल्यानंतर त्याचं जे कार्य आहे ते खरं कार्य आहे त्याला परमेश्वराचा अवतार मानण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगाने मग शिवाजी महाराजांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांचं जे कार्य आहे हे कुठेतरी मागं सोडलेला आहे आणि मग आपण फक्त उदो उदो करण्यामध्येच समोर आलेला आहे. यावर सुद्धा टीका या पुस्तकात करण्यात आलेली आहे. आणि शिवाजी महाराजांना जे की फक्त हिंदूचे राजे म्हणून काही ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे त्यावर सुद्धा या पुस्तकात समाचार घेण्यात आलेला आहे. आणि शिवाजी महाराज हे काय म्हणता येईल धर्मश्रद्ध होते पण धर्मद्वेष्टा नव्हते, म्हणजे कुठल्या इतर धर्माचा द्वेष करणारे राजे नव्हते, सर्वांना सामावून घेणारे राजे होते. या पद्धतीचं उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांचे आरमार प्रमुख जे होते शिवाजी महाराजांचे, दौलत खान, दर्या सारंग म्हणून त्यांना म्हणायचे, तो हे सुद्धा कसे राहिलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांचे जे वकील आहेत ते एक मुस्लिम व्यक्ती होते. तो शिवाजी महाराजांचा धर्मद्वेष नव्हता तर सर्वांना सामावून घेण्याचा त्यांचा राज्यकारभार होता. याची उदाहरणे या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर मग काय खरंच हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे का, की खरं शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा म्हटलेलं आहे की इट इज वन ऑफ द बेस्ट शिवचरित्र. शिवाजी महाराजांवरचं जे लेखन झालेलं आहे हे सर्वात बेस्ट शिवचरित्र म्हणून सुद्धा या पुस्तकाविषयी काय म्हणता येईल त्यात तिथे हे आलेला आहे, तो भाव त्या ठिकाणी प्रकट करण्यात आलेला आहे. मग एकेरी उल्लेख नाही तर हा महाराजांच्या कार्याचं शिवचरित्र आहे. याचे काही मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेले आहे की शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीनं होतं आणि कशा पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे येते लक्षात. त्याबद्दल बघा, शेतकऱ्यांचे सैन्य आणि शेतकऱ्यांबद्दल या पुस्तकात चर्चा करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचं सैन्य हे बारामाही सैन्य नव्हतं, ते शेती सुद्धा करायचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी घेणं हे शिवाजी महाराजांचं सुद्धा काम होतं. आणि कशा पद्धतीनं त्यांनी काळजी घेतलेली आहे याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर इतिहासाचा विपर्यास का जे म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांचं जे दैवितीकरण झालेलं आहे या अनुषंगाने या पुस्तकात टीका करण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी मग कार्य समोर यायला पाहिजे इमेजपेक्षा, आणि हे कार्य समोर सुरू राहायला पाहिजे, नाहीतर दैवतीकरण करून त्यांचा कार्याचा इतिहास पुसून टाकणं हे योग्य नाही. यावर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यांना लोकहिताचं कार्य केलं की त्याला आपण देव मानतो, आणि मग देव मानल्यानंतर काय होतं तर कार्य हे बाजूला सारून जातं, अशी सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. जो शिवाजी महाराजांचा जो कुणी कुणी अवतार सांगितलेला आहे त्यावर सुद्धा त्यांनी क्रिटिकल त्यांचा व्ह्यू पॉइंट दिलेला आहे. आणि शिवाजी महाराज हे धर्मश्रद्ध होते पण धर्म द्वेष्टा नव्हते, याचं जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, असे विविध एक्झाम्पल देऊन या पुस्तकामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. येते लक्षामध्ये. मग हे पुस्तक एकदा तुम्ही वाचा आणि तुमच्या सुद्धा मग लक्षात येईल की टायटल बघून आपल्याला जज करायचं असतं का. मग अशा पद्धतीचं हे एकमेव पुस्तक आहे का तर नाही. दगलबाज शिवाजी नावाचं सुद्धा पुस्तक त्या ठिकाणी आहे, जे की तुम्हाला माहित असेल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील कोण, प्रबोधानकार ठाकरे यांचं ते पुस्तक आहे. आणि दगलबाज शिवाजी म्हणजे आपल्याला दगाबाज शिवाजी वाटतात, पण ते तसा नाही आहे.
तर शिवाजी महाराज कसे एक स्ट्रॅटेजिस्ट होते इथे लक्षामध्ये. तो या पद्धतीने या पुस्तकात मांडणी केलेली आहे. जे रणनीतिकार आपण त्यांना म्हणतो, तर कशा पद्धतीने शिवाजी महाराजांची रणनीती असायची, तर याचं वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. मग हा काय एकेरी उल्लेख आहे का की शिवाजी महाराजांचा गौरवच त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, हे सुद्धा बघणं आपल्याला तितकंच आवश्यक असतं. मग बघा, पुस्तक न वाचता किंवा फक्त टायटल वरून जर आपण वाद निर्माण करत असेल तर याचे मग काय परिणाम होणार आहे आणि कुठल्या गोष्टींवर विचार व्हायला पाहिजे. तर सर्वप्रथम तर हे आहे की विचार स्वातंत्र्यावर दबाव. म्हणजे आपले काय विचार आहे हे जर मांडण्याची मुभा त्या ठिकाणी मिळत नसेल आणि त्यावर दबाव टाकण्यात येत असेल तर हा विचार स्वातंत्र्यावर दबाव झालेला आहे. आणि मग खरं रूप कधी समोरच येणार नाही किंवा शिवाजी महाराजांचं काय कार्य होतं या पद्धतीनं एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी मांडण्यातच आलेला नसता. त्यावर सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर काय आहे की फक्त उदो उदो करून आपण इतिहास जिवंत ठेवू शकत नाही. तर त्यांचं खरं कार्य काय, खरं रूप काय आहे, कशा पद्धतीनं राज्यकारभार सांभाळलेला आहे, या सुद्धा गोष्टी समोर यायला पाहिजे आणि त्याच या पुस्तकातून आलेल्या आहेत. पण असे जर प्रकरण व्हायला लागले तर मग आपण फक्त टायटल वरून इतिहासाचा संकुचित अर्थच त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि मग हे इतिहासाचा संकुचित घेतलेला अर्थ जो आहे तर मग हा अडाणीपणा वर्सेस इतिहास या पद्धतीचाही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. मग आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे की आपल्याला त्या ठिकाणी अडाणीपणा दाखवायचा आहे, त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला तिकडे बघता येईल. मग या ठिकाणी या प्रकरणातून अजून काय झालेलं आहे तर संघर्षच निर्माण झालेला आहे, वाद निर्माण झालेला आहे. यापेक्षा जर त्यामध्ये फोन करून जर संवाद झालेला असता तर कदाचित त्यांना सुद्धा हे समजून आलेलं असतं आणि मग आता माफी मागण्याची गरज पडलेली नसती. येते लक्षामध्ये. त्यानंतर अशा प्रकरणामुळे काय होतं तर भावनिक राजकारणाला खतपाणी मिळतं. तुम्हाला माहिती आहे की मोठे राजे म्हणजे मोठे मोठे व्यक्तिमत्व असू द्या, त्यांच्याबद्दल थोडंसं जरी काही आक्षेपार्ह जर न्यूज या सोशल मीडियावर आली तर त्यातून कसं भावनिक राजकारण तयार होतं आणि कशी प्रकरणाला हवा मिळते आणि कसं जे वातावरण आहे ते एकूण खराब होतं, दूषित होतं, याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं, जो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जातो, आणि त्याच पुरोगामी महाराष्ट्राला अशा प्रकरणातून तडा देण्याचं काम होत आहे का, हा सुद्धा विचार करणं आपल्याला तितकंच आवश्यक आहे. म्हणून एकदा तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचायला पाहिजे. याची जर तुम्हाला PDF लागत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तिथे तुम्हाला रिप्लाय करून ते PDF तुम्हाला अवेलेबल करून देईन. आणि याच अनुषंगाने जर आपल्याला मुख्य परीक्षेला कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो किंवा एकूणच परिस्थितीला घेऊन कसे प्रश्न बनवतात हे आपण बघून घेऊया. की इतिहासाच्या मांडणीपेक्षा त्याच्या ज्या धारणा आहेत, म्हणजे ज्याला आपण परसेप्शन म्हणतो, त्या अधिक वादग्रस्त ठरतात, जे या प्रकरणामध्ये ठरलेलं आहे. या विधानाचं उदाहरणासहित तुम्हाला स्पष्टीकरण करायचं आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीनं याचं उत्तर लिहिता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि याच अनुषंगाने तुम्ही जर राज्यसेवा 2027 साठी तयारी करत असाल तर आम्ही समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, जे एकदम माफक दरात 29,999 रुपयाला अवेलेबल असणार आहे. यामध्ये काय प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रेहेन्सिव्ह अप्रोच त्या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स NCERT कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स असू दे, टेस्ट सिरीज असू देत किंवा मग 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मग ही किंमत जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर म्हणून यूज करू शकता आणि योग्य ते डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. तेव्हा ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करता येईल गुगल प्ले स्टोअर वरून आणि ऍप स्टोअर वरून. त्यामध्ये काय असणार आहे, हाय इल्ड नोट्स, NCERT आणि स्टेट बुक्सचा कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही इतर गोष्टी. तुम्हाला जर PDF लागत असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि AONISच्या टेलिग्रामला जॉईन करा. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला या ठिकाणी संपर्क दिलेला आहे. सो निश्चितच तुमची त्या ठिकाणी मदत करण्यात येईल. आम्हाला फोन करा, तुमचे काही क्वेरीज आहेत त्या तुमच्या तिथे सॉल्व्ह करण्यात येतील. तो निश्चितच हे प्रकरण आपण बघून घेतलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं यावर मत काय मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.